नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. बहुजन आरक्षण मारक आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नुकताच कडेगावमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये कर्जमाफीच्या काही वल्गना केल्या. कर्जमाफी करा असं सांगितलं. मला वाटतं बाळासाहेब, कर्जमाफी करा हे तुम्ही सांगायची गरज नाही, ती ऑलरेडी शासन करत आहे. कदाचित तुम्ही वर्तमानपत्र वाचत नसाल, पण ते बहुतेक पुण्याचे वाचत असाल. म्हणजे कसं आहे की सांगली एडिशनची बातमीमध्ये कडेगावचा उल्लेख येतो, पुणे एडिशनमध्ये कडेगावचा उल्लेख येत नाही हो. त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी किती झाली कडेगावमध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये किती झाली, ह्याचे आकडे कदाचित तुमच्याजवळ नसतील. आमदार साहेब 6,659 जणांना आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये बरं का कर्जमाफी झालेली आहे. किती? 6,659. हे मला वर्तमानपत्रातून कळालं, कारण की मी राहतो वांगीमध्ये, कडेगावमध्ये. माझ्या घरी वर्तमानपत्र येतो, मी माझ्या गावात राहतो, त्यामुळे वर्तमानपत्रात आलेलं मला कळतं. मी जर हे पुणे किंवा मुंबईत राहत असतो तर मला कळालं नसतं. त्यामुळे 6,659 हा आकडा लिहून ठेवा. आणि ह्यांना किती झाली तर ह्यांना 13 कोटी एवढी कर्जमाफी कडेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. अहो, तुम्ही म्हणजे तुमच्या कारखान्यात कामगाराला 8,000 रुपये देऊन त्याला गुलाम करता राहो, आणि 13 कोटी कुठं नाही. सांगण्याचा मुद्दा असा की तुमचं अज्ञान, म्हणून हे तुम्हाला सांगतो की 13 कोटी कर्जमाफी ही झालेली आहे आणि ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्याची प्रोसेस चालू आहे. तरीही तुमचं अज्ञान हे किती आहे हा दाखवून देणारा मी हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद.